तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे अंजलीला चक्कर आलेली असते. मामा, अर्णव, आकाश, आजी सगळ्यांनाच टेन्शन येतं. तर इथे आता सगळेच जण ईश्वरीला म्हणत असतात, अंजलीला म्हणत असतात, अंजली तुला काय होतं आहे? अंजली डोळे उघड. तर मामा लगेचच आकाशला सांगतात, आकाश पहिला जावईबापूंना फोन कर आणि सांग त्यांना की अंजलीची तब्येत केवढी खराब झाली. आकाश लगेचच आता राकेशला कॉल करायला सुरुवात करतो. तर इथे राकेशला आता कपडे दिलेले असतात आणि इशूचे बाबा त्याला सांगत असतात की हे घ्या, कपडे बदलून या तुम्ही राकेशची. राकेश फोन बघतो आणि विचार करतो, हा आकाश का मला सतत फोन करतोय, ह्याच्या घशाला का कोरड पडली आहे. त्याबरोबर लगेचच आता इशूचे बाबा म्हणतात की जर अर्जंट असेल तर फोन उचला राकेशजी. त्यावर राकेश म्हणतो, नाही हो, अर्जंट वगैरे काही नाही आहे काका. काय आहे ना, लोकांकडे नंबर असला की लोक किरकोळ कामांसाठी सुद्धा मला फोन करतच असतात आणि आज साखरपुडा सोडून इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही आहे. आज साखरपुड्यात विघ्न येता कामा नये असं तो म्हणतो. त्याबरोबर लगेचच इशूचे बाबा म्हणतात, अगदी बरोबर, जा मग तुम्ही आता आवरून या. त्यावर राकेश म्हणतो, इथे कशाला काका उगाचच्या उगाच, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी जातो आणि माझ्या खोलीवरून तयार होऊन येतो. त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणायला लागतात की कशाला आहो, इथे आहे ना सोय, मग जा आवरून या. आता हे सगळं बघून आत्याला मात्र बरं वाटत असतं, तिला इच्छापूर्ती झाल्यासारखं वाटत असतं, कारण तिची हीच इच्छा असते की राकेशचं आणि इशूचं लग्न व्हावं. तर दुसरीकडे आपण पाहतो की आकाश हा मामाला सांगत असतो, बाबा अहो जीजू फोन उचलतच नाही आहेत. त्याबरोबर लगेचच इथे आजी म्हणत असते, काय होतं आहे तुला, डोळे उघड ना गं, डोळे उघड अंजली. तर इकडे अर्णवसुद्धा म्हणत असतो, ताई ऐक ना, ए ताई डोळे उघड ना, ताई ताई डॉक्टरांना बोलवलं येत असतील ते. त्याबरोबर लगेचच इकडे अंजली म्हणायला लागते, ईश्वरी ईश्वरी ईश्वरी. त्याबरोबर आता आजी हे अर्णवला म्हणते, अर्णव मी काय म्हणते, ईश्वरीला बोलवायला हवं, तिच्याशी बोलायला हवं. तू एक काम कर, तू ईश्वरीला फोन करून बघ, ती येते का बघ जरा, अगदी थोड्या वेळासाठी येऊन गेली तरीही चालेल आपल्याला. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, आजी अगं कसा फोन करू, आज तिची एंगेजमेंट आहे, आज ती कशी येईल आपल्या घरी, तरी थांब मी करतो ट्राय. आणि मग अर्णव लगेचच इशूच्या फोनवरती फोन करतो. आता इशू ही तयार होऊन बाहेर आलेली असते आणि तिचा फोन हा तिने खोलीतच आतमध्ये ठेवलेला असतो. त्यामुळे तिच्या फोनवरती फोन येत असतात, ही गोष्ट तिला कळतच नाही. आता इथे इशू आल्याबरोबर सगळेच जण इशूला बघून खुश होतात. तर आता लगेचच राकेश म्हणायला लागतो मनात, वाह काय माझी इंदोरी जिलबी दिसते. तर आत्या म्हणायला लागते, स्वर्गातच गाठे बांधले जातात ना, ते अगदी बरोबर आहे. त्यावर लगेचच आई म्हणते, हो ना, म्हणूनच तर आमची इशू राकेशजींची बायको होती. इशू ये बाळा बस. तर आता अर्णव हा फोन करत असतो, इशू फोन उचलत नसते. इशूचा फोन खोलीतच राहिलेला असतो, फोन तिथे वाजून वाजून कट होऊन चाललेला असतो, पण कोणालाच कळत नसतं कारण खोलीत कोणीच नसतं. त्यानंतर आता इथे साखरपुड्याच्या विधीनं सुरुवात करूया असं गुरुजी सांगतात आणि आता गुरुजी म्हणत असतात की चला आता नवऱ्याने नवरीच्या हातात पहिली अंगठी घालायची, मग मुलीने मुलाच्या अंगठ्या घाला. त्याबरोबर लगेचच आता इथे राकेश हा ईश्वरीच्या हातात अंगठी घालण्यासाठी अंगठी उचलतो. तर दुसरीकडे अर्णव हा आजीला म्हणत असतो, अगं कसा फोन उचलेल ती आजी, आज साखरपुडा आहे तिचा, तिने फोन कुठेतरी ठेवून दिला असेल ना. त्यावर मामा म्हणतो की हो मलाही असंच वाटतं, घरात साखरपुड्याची लगबग असल्यामुळे तिला कळतच नसेल की तिचाच फोन वाजतोय. त्याबरोबर आजी म्हणते की मग आता ईश्वरीला बोलवायला तर हवं, चिंटू तू जाऊन घेऊन येशील का रे तिला, घरी जाऊन बघ तिच्या. त्याबरोबर अर्णव म्हणतो, घरी. त्याबरोबर मामा म्हणतो, हो अर्णव, अरे घरी आता सध्या गरज आहे आपल्याला इथे इशूची येण्याची, त्यामुळे म्हणतोय जा ना, इशूला बघून ये आणि घेऊनच ये तुझ्याबरोबर. अरे अंजलीसाठी थोडा वेळ ती नक्की येईल, नाही नाही बोलणार, आणि आज गरज आहे रे प्लीज. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, मामा अरे पण साखरपुडा आहे तिचाच, मी तिच्या घरी कसा जाऊ हा असा. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी जातो. ताई काळजी करू नकोस हां, मी ईश्वरीला घेऊन लगेच येतोय. हां ताई मी येतोय असं म्हणत आता लगेचच अर्णव हा तिकडनं निघतो. तर इथे आता मामा हे आकाशला म्हणतात, अरे आकाश तू का थांबलास, तू जावई बापूंना सतत फोन करत राहा ना. त्याबरोबर इकडे आता साखरपुड्याचे विधी सुरू झालेले असतात. अंगठी घालायला हातातही राकेशने घेतलेली असते, पण सतत त्याच्या फोनवरती आकाशचे फोन येत असतात. राकेश विचार करतो की अरे आज हा आकाश का एवढा मरतो, याचा का जीव जातोय. आता अर्णवची एंगेजमेंट झाली की नाही व्यवस्थित, मग जरा माझी होऊ देत की सुखाने, पण नाही.
त्याबरोबर आता इशूचे बाबा म्हणतात, अहो राकेशजी, महत्त्वाचा फोन असेल तर घेऊन टाका, म्हणजे कसं पुढच्या कार्यक्रमात आपल्याला व्यत्यय येणार नाही. त्याबरोबर लगेचच राकेश म्हणतो की ठीक आहे काका, बघतो मी नंतर, कारण खरंच महत्त्वाचं नाही आहे, अननोन नंबर आहे. त्याबरोबर इकडे अर्णव हा एकदम फास्ट फुल स्पीडमध्ये गाडी घेऊन इशूच्या घरी जायला निघालेला असतो. रस्त्यात जात असताना त्याला प्रत्येक वेळेस इशू आणि अंजली बरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवत असतात. इशू आणि अंजली एकमेकीला किती क्लोज आहेत ते सुद्धा अर्णवला आठवत असतं. त्याला आठवत असतं त्या दोघींची झालेली पहिली भेट, त्याला आठवत असते त्यांनी एकत्र मंदिरात केलेली पूजा, त्यांना आठवत असतो तो म्हणजे त्याचा वाढदिवस, त्याला आठवत असते ती म्हणजे ईश्वरी आणि अंजलीने केलेली प्रत्येक एकत्र मजा, प्रत्येक एकत्र गोष्ट. आणि त्यामुळे अर्णव हा खूपच जास्त भावूक होऊन चाललेला असतो, कारण त्याला आता कळत चाललेलं असतं की इशूबरोबर आपलं जितकं घट्ट नातं आहे तितकंच अंजलीताईचं सुद्धा आहे. त्यामुळे अर्णव आता जीवाच्या आकांताने ड्राईव्ह करून घरी जायला निघालेला असतो. तर इकडे आता आत्या म्हणते, वा खरंच किती सुंदर जोडी दिसते नाही राकेशजींची आणि आपल्या इशूची, खरंच खूप गोड. त्याबरोबर लगेचच आता आई म्हणते, हो ना खरंच मला सुद्धा अगदी पटतंय हा तुमचं वंश. बरं चला आता, हातात एकमेकांनी अंगठ्या तर घेतल्यात पण घालायला सुरुवातही करा. इशू आणि राकेशजी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घाला. त्याबरोबर बाबा म्हणतात, इशू बाळा तू सुद्धा अंगठी घाल, चल घे. त्याबरोबर आता लगेचच इशू बाबांकडे बघते, स्माईल देते, दोघंही हातात अंगठ्या घेतात आणि आता अंगठ्या घालायला हात उचलतात. तर दुसरीकडे राकेशचा फोन मात्र कंटिन्यू वाजतच असतो. इथे अर्णव हा विचार करत असतो की मी कधी एकदाचा तिथे पोहोचेन आणि मी सिंदूरला घेऊन घरी जाईन. तर इकडे अर्णवला आठवतं की तो इशूला आय लव्ह यू ईश्वरी असं म्हणाला होता, पण तेव्हा इशूने ते ऐकलंच नव्हतं. त्यानंतर आज त्याचा आणि लावण्याचा साखरपुडा झाला. आता अर्णवला हे सगळं आठवून त्रास वाटायला लागतो, पण अर्णवच्या हातात काहीच ऑप्शन नसतो. अर्णव हा अगदी जीवाच्या आकांताने फास्ट ड्राईव्ह करून इशूच्या घरी चाललेला असतो. तर इकडे आता बाबा हे लगेचच राकेशला म्हणतात, जावई बापू, अहो जर महत्त्वाचं असेल तर तुम्ही फोन घ्या, आमची काहीच हरकत नाही, घ्या. किती वेळाचा फोन येतोय, अननोन नंबर असला तरी कोणाचा आहे तो बघा तरी. राकेश म्हणतो, बघतो काका. आणि मग लगेचच आता फोन उचलण्यासाठी राकेश फोन हातात घेतो. त्याबरोबर इकडनं आकाश सांगायला लागतो, हॅलो जिजू, अहो तुम्ही कुठे आहात, मी कधीपासून तुम्हाला फोन ट्राय करतोय, लवकरात लवकर प्लीज तुम्ही घरी या. अहो दीदीची तब्येत खूप बिघडली आहे, ताईला चक्कर आली आहे, ती खाली पडली आणि सतत आता ती ईश्वरी असं ईश्वरीचंच नाव घेते. मग आम्ही आता दादाला सांगितलं आहे ईश्वरीला आणायला जायला, तो कधीही तिकडे जाऊन इशूला घेऊन येईल, पण तोपर्यंत तुम्ही तरी इकडे या. त्याबरोबर हे ऐकून राकेशला खूप मोठा धक्का बसतो. राकेश म्हणतो, काय? त्याबरोबर लगेचच आकाश सांगतो, हो जिजू, अहो तुम्ही लवकर घरी या प्लीज, डॉक्टरांना बोलवलं आहे, तेही येत असतील पण तुम्हीही या. त्यावर लगेचच इकडे इशू राकेशला खुणावते, काय झालं? तर राकेश तिला काही सांगत नसतो. तर इकडे आकाश लगेच म्हणतो, जिजू ऐकता ना तुम्ही, या लवकर घरी, अहो इथे तुमची दीदी ताईला सगळ्यात जास्त गरज आहे, निघा लवकर हां. त्याबरोबर राकेश समोरून म्हणतो, हो मी बघतो, काहीतरी करतो, हां काळजी करू नको. त्याबरोबर लगेचच इकडे आकाश म्हणतो, बरं जिजू, मग मी फोन ठेवतो, ताईजवळ बसतो आणि मग तो फोन कट करतो. आता मात्र इथे राकेश मुद्दामूनच बोलतो, मी पोहोचतोय, लगेच पोहोचतोय. तर इकडे अर्णव हा आता गाडी फुल स्पीडने चालवत असतो आणि तो आता पोहोचण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त लवकर करत असतो. तर इकडे आकाश हा आता लगेचच अंजलीकडे येतो आणि अंजलीला म्हणायला लागतो, ताई काळजी करू नकोस, दादा ईश्वरीला घेऊन येईल आणि मी जिजूंनासुद्धा कॉल केला आहे, जिजूसुद्धा येतच असतील, तू शांत हो बरं, रिलॅक्स राहा, शांत राहा. त्याबरोबर इकडे लगेचच राकेश हा ईश्वरीच्या बाबांना म्हणतो, काका मला माफ करा, पण साखरपुडा वगैरे करायला मला आत्ता खरंच जमणार नाही. अहो गुरुजींना अचानक हार्ट अटॅक आला आहे आणि त्यांना आता माझी सर्वात जास्त गरज आहे, त्यामुळे मला तिकडे जावं लागेल, मी निघतो. आणि मग आता लगेचच राकेश हा तिकडनं जायला निघतो. त्याबरोबर आता गुरुजींना हार्ट अटॅक आला हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, खूप मोठा अनर्थच घडला आज, असं सगळेजण म्हणत असतात. त्याबरोबर लगेचच आत्या म्हणते, मला काय वाटतं राकेशजी, फक्त एक अंगठी घालण्याचा विधी आपण पूर्ण करून घेऊया, तेवढा विधी पूर्ण करायला कितीसा वेळ लागणार आहे, एकच विधी पूर्ण करू आणि मग तुम्ही लगेचच जा. त्याबरोबर राकेश लगेच मनात विचार करतो की ठीक आहे, एक विधी पूर्ण करायला काय हरकत आहे,
पण जर तो अर्णव आला तर मी मरेन. पण नाही, मी पटकन विधी पूर्ण करतो. आणि मग लगेचच राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, जो काही साखरपुड्याचा विधी आहे तो पटकन आटपूया आणि मग मी निघतो. राकेश हा लगेचच आता पाटावरती बसतो. आई बाबा इशूलासुद्धा पटकन पाटावर बसायला लावतात. राकेश आणि इशू एकमेकाच्या बोटात अंगठ्या घालण्यासाठी अंगठ्या हातातसुद्धा घेतात. राकेश इशूचा हात हातात घेतो. इशूच्या बोटात अंगठी तो घालणारच असतो. इतक्यात समोर त्याला गाडीचा आवाज येतो. राकेश हा तिकडे बघतो तर त्याला दारात अर्णवची गाडी दिसते. अर्णवची गाडी बघून राकेश घाबरतो आणि त्याच्या हातातली अंगठी अचानक खाली पडते. घरात कोणालाच कळत नसतं की नक्की बाहेर आलेली व्यक्ती आहे तरी कोण. घरातले सगळेच पडद्याच्या आडून बाहेर बघत असतात. त्याबरोबर लगेच राकेश आता मनात विचार करतो, मेलो, संपलो, आज माझा सगळा खेळ खल्लास, आज वाट लागणार म्हणजे लागणार. अर्णव आला इथे. त्याबरोबर आता अर्णव हा आतमध्ये येत असतो. आता अचानक त्याच्या फोनची रिंग वाजते. अर्णव खिशातला फोन काढून बघतो तर फोनवरती आकाशचा फोन असतो. अर्णव विचार करतो, आकाश का फोन करतोय. अर्णव अजिबात वेळ वाया न घालवता पटकन आकाशचा फोन पिकअप करतो आणि आकाशला विचारतो, हॅलो आकाश, काय झालं बोल. आकाश म्हणत असतो, दादा तुझा आवाज नाही येत आहे, आवाज खूप ब्रेकडाऊन होतोय. मग लगेच अर्णव हा जरा बाजूला येतो आणि म्हणतो, बोल आकाश, आत्ता येतोय का आवाज. हॅलो आकाश, आय एम नॉट एबल टू लिसन यू आकाश. त्याबरोबर आकाश समोरून सांगत असतो की दादा जिजूने फोन लागलाय, जिजू थोड्या वेळात घरी पोहोचतील आणि डॉक्टरांनासुद्धा बोलवले, डॉक्टरसुद्धा येऊन गेलेत, काळजी करू नको. आकाश मी येतोय लवकर इशूला घेऊन, असं म्हणत अर्णव फोन कट करतो. तर इकडे आता लगेचच राकेश हा म्हणायला लागतो की चला आता मी निघतो, मला हा साखरपुड्याचा विधी पूर्ण करायला नाही होत आहे, माझं मन चेलबिचेल होतं आहे, मला जाऊ द्या. त्याबरोबर लगेचच इशू उठते आणि म्हणते, राकेशजी मला माहिती आहे तुम्ही जा, हे बघा सध्या मास्तरांना तुमची जास्त गरज आहे. त्याबरोबर लगेचच इशूचे बाबासुद्धा आता राकेशच्या मागोमाग तिकडनं निघतात आणि जायला येतात. आता इशूचे बाबा आणि राकेश हे दोघंजणं बाहेर येतात आणि बोलत असतात. तर इकडे आकाशने पुन्हा एकदा अर्णवला कॉल केलेला असतो हे सांगण्यासाठी की दादा लवकरात लवकर इशूला घरी घेऊनच ये, कारण ताईची तब्येत जास्त बरी नाही आहे आणि इशूला जोवर ती भेटणार नाही तोवर तिला बरं वाटणार नाही, ये लवकर. आणि मग तो फोन कट करतो. त्याबरोबर इकडे आता लगेचच राकेश हा म्हणत असतो की चला मी निघतो. त्याबरोबर इशूचे बाबा विचारतात, मीही येऊ का तुमच्याबरोबर. नाही म्हणजे एकाला दोघं असतील तर कसं बरं पडतं ना, म्हणून म्हटलं. त्याबरोबर लगेचच आता राकेश म्हणतो, अहो नाही काका नको, कशाला उगाच तुमची दगदग होईल ना, असू द्यात, मी काय म्हणतो मी पटकन जाऊन पटकन येतो, काळजी करू नका. आणि हो काही लागलं तर अगदी हक्काने सांगा, अजिबात संकोच बाळगू नका. त्यावर राकेश म्हणतो, हो हो काका नक्की सांगेन ना काहीतरी लागलं तर. बरं चला आता मी निघू का. आणि मग अर्णवने बघण्या अगोदर राकेश हा लगेच तिकडनं पळ काढतो. तर आता इथे इशूच्या बाबांना वाटतं आपण हॉस्पिटल तर विचारलंच नाही. मग हॉस्पिटल विचारण्यासाठी ते आता राकेशच्या मागे येतात. तर इकडे आता अर्णव हा इशूच्या घरात येतो, इशूला बघतो आणि म्हणतो, मिस इंदौर. त्याबरोबर दुसरीकडे आता अर्णव येतो इशूला घेऊन. तू जरा शांत हो अंजली, असं आजीसुद्धा अंजलीला म्हणत असते. अंजली म्हणत असते, कशी शांत होऊ मी, सांगा ना कशी. आणि मग आता आजीही तिचे हातपाय चोळत बसलेली असते. तर इकडे लगेचच आता आकाशसुद्धा त्याला सांगत असतो की येईल, काळजी करू नकोस, येईल मामा येईल, सगळं होईल, इशू येईल. त्याबरोबर इशू विचारते, सर तुम्ही इथे. त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर तुझा जर साखरपुडा झाला असेल तर तू थोडा वेळ माझ्याबरोबर घरी येऊ शकशील का. आता अर्णव अचानक असं इशूला घरी घेऊन जायला आलाय हे बघून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. मग अर्णव इशूच्या आईला सांगायला लागतो, काकू अहो ताईची तब्येत अचानक खूप बिघडली आणि ताई फक्त मिस इंदौरचं नाव घेते. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, ताई म्हणजे तुझी बहीण ना, ती प्रेग्नंट आहे ना. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, हो ना, आणि म्हणूनच मी इथे घ्यायला आलो ईश्वरीला. जर तिचा साखरपुडा झाला असेल तर प्लीज तुम्ही तिला माझ्याबरोबर थोडा वेळ पाठवाल, अगदी थोडा वेळ, मी लगेच आणून सोडेन. त्यावर आई म्हणते, अरे अर्णव पण असं अचानक. बरं इशू ठीक आहे, तू जा अर्णव बरोबर, सध्या त्याच्या ताईला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. अर्णव तू जा इशूला घेऊन तुझ्याबरोबर, असं लगेचच आई आता इशू आणि अर्णवला म्हणते. त्याबरोबर लगेच आता अर्णव हा इशूला म्हणतो, मिस इंदौर चल. आणि मग ईश्वरी व अर्णव दोघंही तिकडनं जायला निघतात. इशू साखरपुड्याची अंगठी नमूच्या हातात देते आणि तिकडनं निघते. आता दोघंही एकदम घाईमध्ये असतात, दोघं पटकन निघतात. इशूलासुद्धा आता अंजलीची काळजी वाटायला लागते. तर इकडे हा सर्व प्रकार आत्याला अजिबातच आवडलेला नसतो.
तिला राग आलेला असतो अर्णवच्या येण्याचा. तर आता इकडे नमू लगेचच आईजवळ येते आणि काळजीत असलेल्या आईच्या खांद्यावर अलगद हात ठेवत आईला आधार देते आणि काळजी करू नको असं नजरेतूनच खुणावते. तर आता इथे आकाश हा अंजलीताईच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतो आणि अंजलीताईला सांगत असतो, ताई काहीच काळजी करू नकोस, सर्व व्यवस्थित होईल. दादा गेला ईश्वरीला आणायला, ईश्वरी येईल, तुला बरं वाटेल. हां ताई, काळजी करू नकोस. तर आता इथे अर्णव हा इशूला घेऊन आलेला असतो. आता अर्णवने इशूचा हातात घट्ट पकडलेला असतो. हे सर्व आजी बघते आणि आजीला खरं तर अर्णवने इशूचा हात पकडलेला अजिबातच आवडत नसतो. तर आता लगेच अर्णव हा अंजलीकडे येतो आणि अंजलीला म्हणत असतो, ताई हे बघ ना, मी सिंदौरला घेऊन आलो आहे. आता तरी डोळे उघड गं, माझ्याकडे एकदा बघ. त्याबरोबर लगेच मामासुद्धा म्हणतो, अंजली बाळा उघड ना डोळे. त्याबरोबर अर्णव इशूला म्हणतो, तू बघ मी सिंदौर. त्याबरोबर इशू म्हणते, हो मी बघते. आणि मग इशू लगेचच आता अर्णवच्या मागून पुढे येते आणि आता ती स्वतः अंजलीच्या उशाजवळ बसते आणि अंजलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत अंजलीला म्हणत असते, अंजलीताई, ओ अंजलीताई ही बघा मी आली आहे, ईश्वरी आली आहे मी. काय हो, अचानक कशी तुमची तब्येत एवढी खराब झाली? हां, घरात एवढं सगळं आनंदाचं वातावरण आहे, सगळं एवढं छान घडतं आहे, मग तुम्ही का अचानक तब्येत खराब करून घेतली? आता सगळं काही छान व्हायला हवं की नाही? मग आता फक्त तुम्ही तुमचा आणि तुमच्या होणाऱ्या बाळाचा विचार करा, दोघांची काळजी घ्या आणि सगळ्यात जास्त खुश तुम्ही राहा. आज ना आपण ठरवूनच टाकू की तुम्ही सगळ्यात जास्त खुश राहणार म्हणून. काय, बरोबर ना? आता इशू हसत असते, अंजलीलासुद्धा थोडं नॉर्मल वाटत असतं. त्याबरोबर लगेचच आजी म्हणते, चला आता आपण सगळे बाहेर जाऊ, बाकीच्या गप्पा आपण नंतर मारू. आता अंजलीला जरा बरं वाटतंय तर तिला आराम करू देत. काय, निघूया. आणि मग सगळेच जण तिकडनं निघायला लागतात. तर लगेचच मामा म्हणतो, आई मला काय वाटतं, नाही म्हणजे आपण सगळेजण इकडनं जाऊच या, पण ईश्वरीला थोडा वेळ बसू दे अंजलीजवळ. काय आहे ना, जर ईश्वरी अजून थोडा वेळ अंजलीजवळ बसली तर अंजलीला आणखीन बरं वाटेल म्हणून म्हणत होते. त्याबरोबर लगेच आजी म्हणते की बरं ठीक आहे, बाकी आपण जाऊया. अर्णव चल. त्यावर अर्णवला लगेचच कळतं आजी असं का वागते. अर्णव म्हणतो ठीक आहे चल, आणि मग लगेचच तो आता तिकडनं जायला लागतो. त्याबरोबर अंजली ही अर्णवला हाक मारते आणि त्याचाही हातात मागते, अर्णव. त्याबरोबर अर्णवही ताईच्या हातात हात देतो. मामा हा आईला म्हणतो, आई बसू देत ग त्या दोघांना, तू चल माझ्याबरोबर. आई चल ग, बसू देत ना थोडा वेळ त्यांना. मामा आईला रिक्वेस्ट करतो. मग आजी म्हणते ठीक आहे चल. आणि मग आजी त्याचबरोबर मामा आणि आकाश तिघंही जणं तिकडनं आता निघून जातात. ते तिघं तिकडनं निघून गेल्याबरोबर आता अर्णव हा लगेचच अंजलीताईच्या हातात हात देतो. अंजलीताई त्याला जवळ बोलवत असते. अर्णव म्हणतो थांब मी तिकडनं आलो. आणि मग अर्णवसुद्धा ताईच्या दुसऱ्या बाजूने जातो आणि बेडवरती बसतो. तोपर्यंत अंजली आता उठून बसलेली असते. आता अंजली उठून बसल्यावर अर्णव हा तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणत असतो, ताई काय झालं आहे, बोल ना, तुला काही हवं आहे का, काही सांगायचं आहे का, ताई बोल ना गं. त्याबरोबर अंजलीताई म्हणायला लागते, मला तुम्हा दोघांकडूनही एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. त्याबरोबर लगेचच आता अंजली असं बोलल्याबरोबर इशू आणि अर्णवला आश्चर्य वाटतं. ते दोघं एकमेकाकडे बघतात. तर आता अंजली म्हणते, मला खरं खरं सांगा, तुम्हा दोघांच्याही मनात एकामेकासाठी काय आहे? त्यावर अर्णव गप्प राहतो. तर इशू ही अर्णवकडे बघते आणि म्हणत असते, अंजलीताई अहो ते अर्णव सर आहेत, दी ग्रेट ASR. त्यांनी मला स्वतःची मैत्रीण मानली, हेच माझ्यासाठी खूप आहे. बास. ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात, दुसऱ्यांना मदत करतात आणि हे सगळं खूप चांगलं आहे. आता हे सगळं बोलणं आजी चोरून ऐकत असते आणि तिच्या लक्षात येतं की खरंच इशूच्या मनात काही चुकीचं नाही आहे, तिचं इंटेन्शन साफ आणि चांगलं आहे. तर इकडे आता अर्णव हा इशूला सोडायला चाललेला असतो आणि चुकून इशूचा तोल जातो. अर्णव इशूला सावरतो आणि हे सगळं काही उभी असलेली लावण्या बघते. हे सगळं बघून लावण्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता इशू ही घरी आलेली असते. तर बाबा आता प्रचंड चिडलेले असतात. ते म्हणत असतात, ईश्वरीने सतत त्या अर्णवच्या घरी गेलेलं मला अजिबात खपत नाही. आणि जर स्पष्ट आणि खरं बोलायचं झालं ना, तर मला राहून राहून सतत असं वाटतं की त्या मुलाबरोबर ओळख वाढवल्यामुळे नक्कीच आपल्या घरात काहीतरी प्रॉब्लेम होणार, आपण मोठ्या अडचणीत येणार. त्याबरोबर आई म्हणते, अहो असं का बोलताय तुम्ही? बाबा म्हणतात, मी जे बोलतोय ना ते अगदी योग्य आणि खरं आहे. तर हे सगळं काही आता
आत्तूलासुद्धा पटत असतं, त्यामुळे तीसुद्धा काहीच बोलत नसते. तर इथे इशूला मात्र खूप वाईट वाटतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, बाय बाय, टाटा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.